लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। पुणे महानगरपालिकेची 15 जानेवारीला निवडणूक होत आहे। या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता। प्रभाग क्रमांक 2 मधून ड गटातून भाजपने पूजा मोरे जाधव यांना उमेदवारी दिली होती। मात्र पूजा मोरे जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी भाजप नेत्यांबाबत केलेली वादग्रस्त विधानं सोशल मीडियावर व्हायरल झाली। त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार पूजा मोरे जाधव यांनी अर्ज मागे घेतला। त्यानंतर पूजा मोरे आणि त्यांचे पती धनंजय जाधव यांना अश्रू अनावर झाले आणि मी कुठेतरी त्यांच्या मुवमेंट मध्ये आहे, भाजपमध्ये मला एंटर केलं असं पण पसरवलं जाते। मी शेतकरी संघटनेत काम करत होते। राहुल गांधींचा व्हिडिओ बघा, आज पण माझ्या छातीला शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे आणि मी त्यांच्याकडे घेऊन कापूस घेऊन गेलेले। माझ्या गावाकडून मी एसटीने राहुल गांधींना भेटण्यासाठी पोहोचले होते, कारण की ते मराठवाड्यात आलेले होते। एसटीने पोहोचून सकाळी 5:30 वाजता मी त्यांना गाठलं होतं। त्यांना सांगितलं होतं की आयात निर्यात धोरण हे कापसाचं बदललं पाहिजे, त्याच्यावर काम झालं पाहिजे, तर शेतकऱ्यांना कापसाला न्याय भेटेल, शेतकऱ्यांना भाव भेटेल। परंतु आज ते कापूस वगैरे सगळं सोडून दिलंय त्यांनी। फक्त त्यांनी काहीतरी व्हिडिओ व्हायरल करायचा, एखादं कुणाला तरी भेटतं, अशी खूप मोठी गँग मला वाटतं देशभरामध्ये झाल्याचं। विक्टीम सामान्य घरचे मुलं होतात। एक तर कार्यकर्ता कुणी आपल्या सामान्य घरात लढणारा तिथपर्यंत पोहोचत नाही, तिथपर्यंत पोहोचून धनाभाऊंचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर मी तिथपर्यंत पोहोचू शकले। त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सगळ्या आजपर्यंतची केलेल्या कामामुळे मी तिथपर्यंत पोहोचू शकले। परंतु आणि सगळ्या सहकार्यांमुळे धनाभाऊंना ज्यांनी आजपर्यंत सहकार्य केलं त्यांच्यापर्यंत मी आज पोहोचू शकले। परंतु हे सगळं मोडीत काढण्यासाठी त्यांनी हे षडयंत्र केलेलं आहे। मला माहिती आहे की भारतीय जनता पार्टीने मोठ्या मनाने मला या प्रक्रियेमध्ये स्वीकारलं होतं आणि ज्यावेळेस आपलं लग्न होतं त्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपण पतीला देव मानतो, त्या ठिकाणी मी माझं त्यांना देव मानून त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांना दोघांनी एकत्रितपणे विचार करून आम्ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण आचारसंहिता असेल, त्यांचे नियम कानून असतील किंवा त्यांची एक ठेवण असेल, ती सगळी समजून घेऊनच मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता। नेत्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांनी अनेक पक्ष देत नसतील उमेदवाऱ्या, परंतु भारतीय जनता पार्टीने माझं काम बघून सर्वे बघून मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली होती, असं इतर पक्षामध्ये होताना दिसत नाही। मी त्यांचे खूप खूप आभार मानते। परंतु कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याचा जो 8x10च्या खोलीमधून येतो, धनाभाऊंचं 2017च्या पूर्वीचं आयुष्य बघा तुम्ही, 8x10च्या खोलीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले आहेत। अक्षरशः त्या रूमला संडास बाथरूम सुद्धा नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये धनाभाऊ मोठे झालेले। तिथंच बेडरूम, तिथंच किचन, वरतून त्यावरून पडू नये म्हणून त्याला मध्येच खांब लावलेला, अशा परिस्थितीमध्ये हा कार्यकर्ता मोठा झालेला आहे। मग ह्या ट्रोलर्सला सगळ्यांना तुम्ही सहन करतात। मोठे मोठे लोक चुकतात, मी म्हणत नाही मी चुकले नाही, पहलगामच्या प्रकरणामध्ये मी चुकले असेल, माफी पण मागितली, मी दिलगिरी व्यक्त केलेली आहे। अनेक मोठे मोठे लोक चुकतात, पण त्यांना तुम्ही ट्रोल करत नाही, तुमची शिकते तिथपर्यंत। सामान्य माणसाचा बळी घेताना तुम्हाला एक पोस्ट टाकणं, संघर्ष करणं, गुन्हे दाखल करून घेणं याच्यापेक्षा खूप पलीकडचं असतं हे। जस्ट मोबाईल हातामध्ये घेऊन पोस्ट टाकणं, ती व्हायरल करणं एवढं सोपं हे आयुष्य नसतं, मुलीचं तरी कायमच नसतं। आणि मला असं वाटतं की ते तुम्ही सगळं केलं, तुम्ही यशस्वी झाला, माझ्याशिवाय दुसऱ्या कार्यकर्त्याचं तुम्ही बळी घेऊ नये। धनाभाऊ, राजकीय आयुष्य आपल्या दोघांचं आहे, पण माझ्यामुळं किंवा आपल्या एकत्रित येण्यामुळं तुमच्या राजकीय कार्यकर्तीला काही झालं असेल किंवा होते, त्याबद्दल मी तुमची बायको म्हणून तुमचे सरळ धरून तुमचे खूप खूप आभार मानते। लढणारे कधी रडत नाही, आयुष्यात तुला सांगितलं रडायचं नाही, लढायचं। माझी माफी मागण्यापेक्षा पक्ष नेतृत्वाला तुझ्यामुळे जो काही त्रास झाला असेल त्यांची माफी मागणं उचित वाटतं। तू त्यांच्यासाठी तुझा घेतलेला पुढचा लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।